भारत भूमी अखंड हो. रामकृष्ण हरी मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 हाच दिवस स्वातंत्र्याचा का निवडला. आणि दुसरं रहस्य त्याच्यामधलं की 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजताच आपल्या देशाला स्वातंत्र्य का देण्यात आलं. आणि मित्रांनो तिसरं रहस्य म्हणजे महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पहिल्यापासून होते बघा, नेतृत्व केलं होतं शेवटपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत. परंतु महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या उत्सवामध्ये सामील नव्हते बघा. शेवटी काय घडलं होतं असं 15 ऑगस्ट ती 3 रहस्य जाणणार आहोत. शेवटी आम्हाला फक्त भारत माता की जय अशी कमेंट मात्र अभिमानानं द्या. चला मित्रांनो ही रहस्यमय अशी माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो इंग्रजांनी जवळजवळ 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं, गुलाम बनवलं होतं आपल्याला. आणि शेवटी घडलं काय तर मित्रांनो 1945 साली दुसरं महायुद्ध संपलं आणि तेव्हा इंग्रजांची आर्थिक स्थिती फार बिकट झाली होती बघा. अहो दुसरा देश सोडवाच चालवायचं, त्यांना स्वतःचा देशही चालवणं कठीण झालं होतं. त्यामुळे इंग्रजांनी फेब्रुवारी 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन याला शेवटचा व्हाईसराय म्हणून नेमणूक केली होती बघा. त्याच्या नेमणुकीचा एकच उद्देश होता की इंग्रजांची जी सत्ता आहे भारताकडे सुपूर्द करणं. आता सुरुवातीच्या योजनेप्रमाणे ठरलं होतं की जून 1948 साली भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल. आणि त्याप्रमाणे लॉर्ड माउंटबॅटन याची नेत्यांच्या बरोबर चर्चा चालू होती बघा आपल्या भारतातल्या. पण ही प्रक्रिया एवढी सोपी नव्हती बघा. कारण पंडित जवाहरलाल नेहरू आणि हा मोहम्मद अली जिन्ना बघा या दोघांच्या मध्ये रस्सीखेच चालली होती. कशाची तर फाळणीबद्दल. कारण हा जिना स्वतंत्र देश त्या ठिकाणी मागत होता बघा. त्याच्यामुळं काय झालं आपल्या भारत देशामध्ये सगळीकडं दंगली पेटल्या बघा. दंगली म्हणजे हिंदू मुस्लिम दंग झालं, वादविवाद जाळपोळ त्या ठिकाणी वाढली. आणि ह्या दंगली एवढ्या वाढल्या की परिस्थिती हाताबाहेर गेली ती बघा. आणि त्यावेळी माउंटबॅटन याला वाटलं की परिस्थिती आता हाताबाहेर आणि जाऊ नये म्हणून भारताला स्वातंत्र्य जून 1948च्या ऐवजी ऑगस्ट 1947 रोजी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता मित्रांनो तुमच्या मनामधला पहिला प्रश्न आपण त्याचं उत्तर जाणणार आहोत. ते म्हणजे महात्मा गांधी या स्वातंत्र्याच्या उत्सवात शेवटी का नव्हते. तर मित्रांनो भारताला स्वातंत्र्य देण्याची तारीख ठरली 15 ऑगस्ट 1947. आणि हा जिना स्वतंत्र देश मागत होता मुस्लिमांचा, म्हणजे हा पाकिस्तान आजचा. त्यामुळं दंगली सगळीकडे पेटल्या. आणि त्यावेळी महात्मा गांधी दिल्लीपासून हजारो किलोमीटर कलकत्त्याला जास्त दंगली होत्या. आणि या कलकत्त्याला महात्मा गांधी बघा उपोषणाला तिथं बसले होते. स्वातंत्र्याचा दिवस ठरला 15 ऑगस्टचा. आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांनी पत्र लिहिलं गांधींना. हो तुम्ही महात्मा आहात, तुम्ही पिता आहेत या राष्ट्राचे आणि या स्वातंत्र्य उत्सवामध्ये तुम्हाला यावं लागेल. आणि महात्मा गांधींनी त्या ठिकाणी बघा सांगितलं परत पत्रातून जा की हजारो हिंदू मुस्लिम बांधव भांडतायत, दंगली होत आहेत, मरतायत लोक. आणि मी ह्या दंगली ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला मी दिल्लीला येईल, तोपर्यंत मी काय येणार नाही. आणि म्हणून मित्रांनो महात्मा गांधी या स्वातंत्र्य उत्सवामध्ये नव्हते बघा. आता मित्रांनो दुसरा प्रश्न की 15 ऑगस्टच का तारीख निवडली, 16-17 का नाही, आणि रात्रीची वेळ 12च का स्वातंत्र्याची. तर मित्रांनो 15 ऑगस्टच तारीख का याचं आपण उत्तर पाहूया. लॉर्ड माउंटबॅटन हा 15 तारीख शुभ मानत होता. आणि त्याचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानची आर्मी ब्रिटिशांना जेव्हा शरण गेली तेव्हा हा ब्रिटिश सैन्याचं जे नेतृत्व आहे हा लॉर्ड माउंटबॅटन करत होता बघा. आणि ती तारीख होती 15 ऑगस्ट 1945. आणि त्याच्यामुळं माउंटबॅटनच्या आग्रहानंतर 15 ऑगस्ट ही तारीख स्वातंत्र्याची बघा निवडण्यात आली. आता मित्रांनो तिसरा प्रश्न की 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं, काय त्याचं कारण. तर मित्रांनो जेव्हा 15 ऑगस्ट ही तारीख स्वातंत्र्याची निश्चित करण्यात आली तेव्हा आपल्या भारत देशातील ज्योतिषांनी सांगितलं होतं की ही तारीख अशुभ आहे, अमंगल आहे. आणि तेव्हा ज्योतिषांनी माउंटबॅटनलाही दुसरी तारीख बघा सुचवली होती. पण माउंटबॅटन आपल्या म्हणण्यावर ठाम होता. आणि मग ज्योतिषांनी एक युक्ती शोधली आणि ती म्हणजे 14 ऑगस्ट व 15 ऑगस्ट या मधली रात्र 12ची वेळ बघा सुचवली. त्याचंही कारण पहा. कारण ब्रिटिशांच्या मान्यतानुसार दिवस रात्री 12 वाजता सुरू होतो
हिंदू मान्यतानुसार दिवस हा सूर्योदयानंतर सुरू होतो. आणि अजून एक अट अशी ठेवली ज्योतिषांनी आपल्या, की नेहरूंनी त्यांचं भाषण अभिजित मुहूर्तावर म्हणजे रात्री 11:51 ते 12:39 पर्यंत करावं. शक्यतो भाषण 12पर्यंतच संपवावं असं ज्योतिषींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगितलं. त्याचं कारण 12 वाजता शंखनाद होईल आणि मित्रांनो एक नवीन भारतीय पर्वाला सुरुवात होईल असं आपल्या ज्योतिषांनी सांगितलं बघा. आणि म्हणून रात्री 12 वाजताच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं बघा. आणि मित्रांनो अशा प्रकारे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. हजारो आपले क्रांतिकारक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिल्यानं आपल्या भारत देशालाही स्वातंत्र्य मिळालं. पण मित्रांनो 15 ऑगस्ट हा दिवस अगदी आनंदात उत्सवात आपण साजरा सगळी मिळून करूया आणि देशाला सक्षम बनवूया. मित्रांनो छोटीशी माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आम्हाला फक्त भारत माता की जय अशी कमेंट मात्र जरूर करा. जय हिंद जय भारत.